विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीची चर्चा आता सीमा पार पाकिस्तानापर्यंत पोहोचली आहे। पाकिस्तानात कॉकरोच पार्टी पाकिस्तान अर्थात CPP नावाने सोशल मीडियावर एक नवा गट उदयास आला असून भ्रष्टाचार, घराणेशाही, बेरोजगारी, आर्थिक संकट आणि अपयशी शासन व्यवस्थेविरोधात त्यांनी मोहीम सुरू केली आहे। विशेष म्हणजे या गटाला अल्पावधीतच सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळू लागला असून त्यांचे लाखोहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत। त्यामुळे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळातही या नव्या चळवळीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सलमान तरार यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे। ते सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहेत। इंस्टाग्रामवरून मिळालेल्या माहितीनुसार हे अकाउंट मे महिन्यात तयार करण्यात आले असून ते कॅनडामधून चालवले जात असल्याचं सांगितलं जात आहे। एवढंच नव्हे तर याच महिन्यात या अकाउंटला व्हेरिफिकेशन ही मिळाले आहे। कॉकरोच पार्टी पाकिस्तान हा नेमका राजकीय पक्ष आहे की सोशल मीडिया आंदोलन याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी त्यांनी आपल्या संघटनेतील विविध पदांसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे हा गट केवळ सोशल मीडियावर मर्यादित न राहता प्रत्यक्ष संघटन उभी करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत। या गटाने प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्रात पाकिस्तानातील सामान्य नागरिक विशेषतः तरुणांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवल्या आहेत। त्यांचा दावा आहे की पाकिस्तानमध्ये अनेक दशकांपासून भ्रष्टाचार, घराणेशाही आणि काही मोजक्या प्रभावशाली गटांच्या फायद्यासाठी चालणारी व्यवस्था निर्माण झाली आहे। या व्यवस्थेमुळे सामान्य नागरिकांना न्याय, रोजगार आणि समान संधी मिळत नाहीत। कॉकरोच पार्टी पाकिस्तानने काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। त्यामध्ये भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई, घराणेशाहीच्या राजकारणाला पूर्णविराम, रोजगार निर्मिती, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, ऊर्जा संकटावर कायमस्वरूपी उपाय, पाणी टंचाईवर प्रभावी नियोजन तसेच देशात आर्थिक आणि राजकीय स्थैर्य निर्माण करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। पाकिस्तान हा भ्रष्ट माफियांचा नाही तर सामान्य नागरिकांचा देश आहे असा संदेशही या गटाने दिला आहे। या आंदोलनाला अधिक प्रसिद्धी मिळण्यामागे पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांचे एक वक्तव्यही कारणीभूत ठरले आहे। पाकिस्तानात इकॉनॉमिक समिटमध्ये बोलताना त्यांनी म्हटले की आपण तरुणांना काहीही म्हणा, कॉकरोच म्हणा किंवा दुसरे काहीही म्हणा, पण जर हेच कॉकरोच एकत्र आले तर ते संपूर्ण व्यवस्था उलथवून टाकू शकतात। आपण ज्या व्यवस्थेत राहतो ती पूर्णपणे कोलमडली आहे। गेल्या 70 वर्षांपासून आपण हीच व्यवस्था ओढत आणत आहोत। नक्वी यांनी पुढे असेही मान्य केले की पाकिस्तानातील नागरिकांना समान संधी देणारी न्याय व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार आणि व्यापक प्रशासकीय सुधारणा आवश्यक आहेत। त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून अनेकांनी त्यांचा संबंध कॉकरोच पार्टी पाकिस्तानच्या वाढत्या प्रभावाशी जोडला आहे। दरम्यान पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आर्थिक संकटाने जनतेचा संयम संपत चालल्याचे चित्र आहे। वाढती महागाई, बेरोजगारी, परकीय कर्जांचा बोजा, ऊर्जा टंचाई, पाण्याचे प्रश्न, राजकीय अस्थिरता यामुळे विशेषतः तरुणांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय। अशा परिस्थितीत नव्या आंदोलनांना मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर काही सोशल मीडिया पोस्ट आणि चर्चांमध्ये जर पाकिस्तानात युवकांचे मोठ्या प्रमाणावर आंदोलन पेटले तर पाकिस्तानचे तुकडे होतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मात्र सध्या अशा निष्कर्षाला कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही। पाकिस्तानमध्ये असंतोष वाढत असल्याचे संकेत मिळत असले तरी त्यामुळे देशाचे विभाजन होईल किंवा तशी परिस्थिती तातडीने निर्माण होईल असे निश्चितपणे म्हणता येणार नाही। हा सध्या केवळ राजकीय विश्लेषणाचा आणि सार्वजनिक चर्चेचा विषय आहे, सिद्ध झालेली वस्तुस्थिती नाही। इतिहास पाहिला तर पाकिस्तानमध्ये यापूर्वीही अनेक मोठी आंदोलने झाली आहेत। इम्रान खान यांच्या अटकेनंतर झालेला हिंसाचार, बलुचिस्तानमधील असंतोष, सिंध आणि खैबर पख्तूनमधील आंदोलनं तसेच आर्थिक प्रश्नांवर झालेली जन आंदोलने यामुळे सरकारवर अनेकदा दबाव निर्माण झाला आहे। मात्र प्रत्येक आंदोलनाचा शेवट देशाच्या विभाजनात झाला असे इतिहास सांगत नाही। सध्या कॉकरोच पार्टी पाकिस्तान ही सोशल मीडियावर वेगाने लोकप्रिय होत असलेली एक नवीन चळवळ म्हणून समोर येत आहे। तिचा प्रत्यक्ष जनाधार किती आहे, ती संघटनात्मक पातळीवर किती मजबूत आहे आणि भविष्यात ती पाकिस्तानच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावू शकेल का हे येणारा काळच ठरवेल। मात्र एक गोष्ट निश्चित आहे, पाकिस्तानातील तरुणांमध्ये विद्यमान व्यवस्थेविरोधातील नाराजी आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे आणि हीच नाराजी भविष्यात पाकिस्तानच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणते का याकडे संपूर्ण दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे। अशाच राजकीय अपडेट्ससाठी आझाद मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।